नाही तुटत. लावलेले वाटाणे एकदम प्रॉपर बघू शकता कसा फेस आलेला आहे एकदम पावर झालेला आहे. आता अजून एक स्प्राईट आहे ती पण टाक रे. नाही पाण्याची कसा दिसतो बघा एकदम फेस आलेला आहे एकदम फेस लाल फेस काय पडणार मीठ घ्या मीठ सांग. हो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर मी तुम्हा सर्वांचा विशाल जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा कॉल आपला बेंजोचा नसून आज पार्टीचा कॉल आहे आणि यांची जशी गोंधळ चाललेला आहे. हे बोलतो या घे त्या घे. तर आता गाईज आम्ही पोहोचलेलो आहे, गाड्या इथं लावलेल्या आहेत आणि इथून आम्ही आता चालत जाऊ. तर सगळे डोक्यावरती टोप बीप घेतलेले आहेत, फाटी बिटी विटा बिटा आम्ही घेतो. आता तुम्हाला दाखवतो वरती गेलो. आता मला मग काहीतरी घ्यायला लागेल, मोबाईल पकडायला भेटणार नाही. दाखवतो तुम्हाला पुढे. सगळे बघा सामान आणलेलं डोक्यावरती. हे पण आणलेलं आहे टोपा. मी पण आणले बाबा यांनी एवढंच आणलेलं आहे. माणसारखा माणूस काम बघा एवढं करतोय. हे बापाने इटा आणलेले आहेत. हे बापाने इटा आणलेले आहेत. पोरं आता साफसफाई करतात बसासाठी. उतारा आणला असता पण लोकांनी वापरला ही पायाने. आता उतारा बनवायला लावले. आता जागा साफसफाई करायला चालू आहे. इथं बसू, मग बॅनर टाकू, मग जेवण बनवू. फायनली जागा आपली साफ करून झालेली आहे, बसापुरती केलेली करून झालेली. एवढं इंग्लिश नाही, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठीच बोलणार. काय रे वाटता आता इथं बॅनर आतरा लावले. उलटा बॅनर करायला लावले. असं कुठं असं बघ ना, असं इकडे सावली जरा तिकडे झालं बाहेर. अरे येईल घे सूर्य तिकडे गेलं. पैसा आणलाय का बाबू? मला विचारतो कोयता आणलाय का. झालेली आता बसायची आपली सोय झालेली आहे. बॅनर टाकलेले खाली एक. आता चुलबे मांडू आपण आणि जेवण बनवायला स्टार्ट करू. सो गाईज इथं आता कांदा वगैरे कापायला लावलेले आहेत. आपली पब्लिक कापते कांदा. प्रतीक नागेश गायकवाड यांनी जिम्मा घेतलेला आहे. आता डोळ्यातून त्याचे पाणी येईल, तुम्हाला दाखवतोय थोड्या टायमामध्ये कसा रडतो तो. हा प्रशिक सोनकांबळे आणि हा बाबू टमाटे कापणार आहे. आणि नंतर मग आपले फ्रुट्स कट करणार, जे फ्रुट्स वगैरे आणलेले आहेत आपण ते नंतर करू आपण. आणि दारू दाखव ना, दारू दाखव. हा तर बघा आमच्या पदरची आम्ही पिली. अर्धा खंबा केलेला आहे लोड आम्ही. बाकी आहे, बाकी फुल स्टॉक आहे बघू शकतो तुम्ही. आणि आपली जाळ पण पेटून झालेली आहे. आता आपण प्रोसेस चालू करू बनवायची. आता टोप आपण माती लावायला लावले टोपाला वरती, म्हणजे जे काल नाही व्हायला पाहिजे आपले टोप. तर आता बाबू धुतोय टोप. तोच पाणी बाबू त्याला फिरव बाहेर. जाळ पण आपली मस्त पेटलेली आहे. माती लावा ना राख लावापेक्षा. माती लावायची ना का मास्टर? माती लावायची होती ना. माती कुठे हे काय माती नाही काय कोणाला लागेल तिला? कोयता आहे ना माग. तो काय माग मागे बघा आपण चांगले असते. कोयता मिक्स करा. अशा प्रकारे आपला बाबू एक्सपर्ट आहे माती विती चोळायला. तोंडाला माती चोलतो लोकांच्या, आता भांड्याला चोलतोय. आणि असं मस्त चिकन साफ करायला लावलेलं आहे बघू शकता. कसा वाटतं तुम्हाला साफ करताना उत्तम दादा? काय रे कसा वाटतो साफ करताना? पाणी टाकायचं आणि सिगरेट भेटते घे ना. करा काम करा. इकडे झालेला आता कांदा वगैरे कापून आता देऊ आपण फोडणी वगैरे सगळा. आणि
तर आता आपण भात बनवायला चालू करतोय. भात धुवून झालेला आहे. आता तुपामध्ये टाकलेलं आहे भात आपण. आता घ्या आता चुलीवरती ठेवू. उत्तम भाई माझ्या आणि निल्याला आम्ही मीठ टाकायला बोलले कारण की मीठ टाकायची कामं निल्याला लय जमतात. ही मीठ टाकायची कामं निल्याला बरोबर जमतात. आगीत कसा मीठ टाकायचं याला माहिती आहे. चला बोल. तर गाईज आता फायनली आपण टोप ठेवलेला आहे चुलीवरती. आता भात व्हायची आपण वाट बघू. आता भाजीची प्रोसेस आपण करू चालू. तर गाईज आता बघू शकतो मी बघा या टाकलेलं आहे कांदा टोमॅटो टाकलेला फोडणी दिली बोला. आता वाटण टाकून झालेलं. आता वाटण टाकू आम्ही मसाला सगळे पेस्ट आणलेले आहेत आम्ही वाटणाच्या. दाखव कसली पेस्ट आहे आता ही कशी आहे रे. कोथिंबीरची मिक्स मिक्स वाटले म्हणजे. आणि हा आलं लसूणची पेस्ट आहे. ओके आता टाकतो वाटण आम्ही ह्याच्यामध्ये सगळं चिकन बनवतो. हे जास्त लागते जास्त पेस्ट टाकले बघू शकतो मी. चिकनला ह्या करायचं नसतं त्या टाकणार तसा चालतो. आता मसाला टाकला सगळ्यात पडणार आहे मसाला. आलं ते इकडं ठीक आहे एकदम. काय नाही आवडत मीठ टाकला जास्त टाकायला लावलेले. तो गरम मसाला कुठे गरम मसाला तो बांधून ठेव. अरे टाक ना. अरे टाक मटन मटन बोल मटन बोल मटन बोल. पाणी घ्या जरासं पाणी घ्या. हे तो ग्लास भर पाणी. तेल नाही पाणी घे. अरे वाटण जळतोय ना तू पाणी काय टाकतो. अरे असं टाकतो थोडं थोडं या. एवढं चांगलं मसाला लावले गरम मसाला. अजून थोडासा घ्या पाणी. टाकलाय का तोडून टाकलं. हे अजून थोडासा पाणी घे बाबू. अजून एकाने टाकला ते सगळं टाकलं ना. आता पुढे वाजून ठेवा. तरी आलेली बघू शकतो तुम्ही. इकडे आले होली घेऊन. तर आता मटण टाकलेलं आहे. दाखवायला भेटलं तुम्हाला मटण टाकलेलं आहे. दाल पार्सल चिकन बनवलं घेतले. निलेश आचार्य रोज बनवतो. तोंडाला मसाला लावलाय त्यांनी.
तर टाकलेला आपण कांदा टोमॅटो फोडणी चालू द्यायचा. वाटण टाकलेले आपण बघू शकता तुम्ही गाईस. पाणी नंतर लावतो, पाणी नंतर लावतो. पहिले वाटण टाकून पाणी आहे ना आपण वाटण टाकलेलं आहे. सगळे घरी बनवले, पेस्ट वगैरे नाही आणले आम्ही, घरी बनवले पेस्ट. दोन आचार्य आहेत, एक निलेश आणि एक आतिश दादा आपला, ते पण आहे त्यांना सहकार्य करण्यासाठी. चिकन आपण टाकून चालू अजून गाई आता बघू शकतो तुम्ही. आपला चिकन पण रेडी झालेलं आहे बघा, एकदम लसलसीत झालेलं आहे चिकन आपला. टाकू वरती काही चमचे थोडा, एकदम पावर. मटन पण दाखवू तुम्हाला, मटन पण बघू शकतो तुम्ही एकदम. तर गाईज आता आपण मोजिटो बनवण्यासाठी फ्रुट्स आणलेले आहेत, ते फ्रुट्स कापतोय आपण. बघू शकता तुम्ही फ्रुट्स, द्राक्ष, सफरचंद, कलिंगड, संत्री, मोसंबी आणि याला बोलतात ते पेर. आणि हा एक झाले द्राक्ष आणि अननस पण आणलेला आहे, तो पण कापू आपण. फक्त दादा कापणार आहे. आणि स्टॉक तुम्ही बघू शकता, स्टॉक भरपूर स्टॉक आहे. तर आता फ्रूट सगळे कापून झालेले आहेत. अननस राहिलेले आहे ना कापायला, फक्त अननस राहिलेलं आहे. बाकी संत्री वित्री सगळं कापलेलं आहे आपण. आणि हे ब्लॅक द्राक्ष वगैरे चालू आपले कापायचे. तर आता कापला गेलेला स्प्राईट होतो आपण आणि रिओ होतो आपल्या, बस. बाकी काय नाही. लोक ओळखा आपण असं काही टाकणार नाही, काही पोरं आपली कुठ पेट नाही दारू वगैरे, त्यामुळे फक्त स्प्राईट आणि म्हणून. आता बघू शकता अननसची बारी आली. तर वाटतं म्हणतो मीच कापतो, तुम्हाला जमणार नाही कापायला. तर अननस पण टाकू आपण याच्यामध्ये आणि स्प्राईटने आपण पोळ करून टाकू. कापायचा काय हा हा बाटल्या आणायला बाबूला विचार. बघू शकता एकदम प्रॉपर अननस कापतोय तो. कापलेला अननस बारीक बारीक स्लाइस चालू आहे, ते करायचे काम प्रतीक गायकवाड यांच्या हातात दिलेलं आहे. आणि इकडे पाणी पितोय आमचा उत्तम भाऊ. आणि मास्टर काय बोलतो बघा. नाही, आमचं काय म्हणणं काय नाही, जाऊ दे या विषयी आमचं काय म्हणणं काय नाही. कट पैसा कट. आता रेडी झालेलं आहे, फक्त बाबू गेलेला आहे स्प्राईट आणायला, त्याची वाट बघतोय. सगळं टाकून झालेलं आहे, स्प्राईट नाही अजून. वाट बघू आम्ही. पोरांची तोंड बघा उतरलेले असो. मास्टर वैतागलं, काम चालू आहे. तर बकरी झालेलं आहे, पाला खातोय मास्टर. त्या बाबूला कधीपासून सांगितलं स्प्राईट आणायला, तर अजून आणला नाही. इकडे कार्यक्रम चालू आहे, बघू शकता तुम्ही. आणि चालले होतं बाटला मला बाबूला पुढं हात लावायला. आणि आपण आपला फेस दाखवलाच नाही अजून, जेवण दाखवतो तुम्हाला. बघून घ्या आपला पण लुक एकदम छावा. नंतर काम चालू आहे. आता आपले पण आलेले स्प्राईट आता दाखवतो तुम्हाला मी. स्प्राईट, हे मोठे स्प्राईट. चला पोरं आता होता लावलेले वाटाणे एकदम प्रॉपर. बघू शकता फेस आलेला आहे एकदम पावर झालेला आहे. आता अजून एक स्प्राईट आहे, ती पण टाक रे. बाकी पाण्याची कसा दिसतो बघा, एकदम फेस आलेला आहे, एकदम फेस. रेडी झालेला आहे मजेदार. दाखव ग्लास वरती घे, वरती भरून बघू किती फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये. बघू शकता पूर्ण झालेला आहे. लिंबू घ्या जाऊ दे आपल्याला ग्लासामध्ये. बघू शकतो तुम्ही एकदम पावर. आता मी पेतू मला दाखवतो. पावर झालेलं, पावर एकदम
लिंबू फिरवायला लागलेलं त्याच्यावरती बघा कसं द्यायची पद्धत बघा कशी आहे. प्रतीक मसाला एकदम जरा लावलेला आहे आणि आता बट्टा जरा भरून देतोय. लिंबू लावलेला आहे एक मिनिट स्टाईल. ओ बादशाह एकदम बादशाह. घेतलंय चिकन खायला बघा. चिकन मोजिडो सोबत चिकन. हा मोजिडो बनवलाय आपल्या. तो बोलतो माझं नाव सांग घे तुझं नाव सांगितलं. एकदम मस्त बनवलंय आणि सोबत मोजिडो. नाच बनवलंय. काय बनवलंय दादू? गाईज आता आपण मोजिडो पिऊन डायरेक्ट झोपलेलो आहे कारण की पोट आपला मोजिडो पिऊनच फुल झालेला आहे. तर जेवायला पोटामध्ये जागा राहिली आहे. आता थोडं रेस्ट घेऊ ना मग जेवू. पण जेवण संपवायचे जे आपल्याला जेवण वाया नाही घालवायचं आपल्याला. तर गाईज आता आपला झालेलं आहे. जेवायला बसलेलो आपण आता. अशी मैत्री चालू होती त्यांच्या झालेलं आहे घरचं काम. आता जेवायला बसतो तुम्हाला दाखवतो का भाजी जेवण भात सगळं. आता गाईज जेवतो आणि तुम्हाला दाखवतो मी नंतर थोड्या मध्ये काय करू पुढे ते. आखरी चिकनचा रस्सा बटर अजून बाकी तसंच भात आहे कांदा आणि आपली पब्लिक. सगळ्यांचे झालेले पुरी गाईज. आता आपला झालेला आहे जेवण. तर आता आपण सगळं आवरू आणि निघू जायला घरी. काय आता खाऊन तर झालेलं आहे. आता भांडी घासायचा टाइम आलेला आहे. नदीवरती आलेली आहे. ही आमची नदी आहे आमच्या गावातली. हा शेवटपर्यंत साथ देणारी माणसं आहेत आमची. उत्तम भाऊ फ्रॉम अस्सल झालेला धुत्यात पोरा. अजय गायकवाड माहित असेल ना तुम्हाला? अजय गायकवाडचा भाऊ आहे. बोल माझ्या नावाने गाडी बोल. नाही रे बोल. जेवढा तुम्हाला व्हायरल करतो तेवढा. आणि एक गाणी बोल तू. नाही तर गाईज आता आपला ब्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे. तो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललोय घरी. सामान सगळं टाकलंय आणि दौलतला जवान जास्त झालेलं आहे.